नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी आणि TV9 विशेष मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे अर्थातच राजकीय वर्तुळातून महत्त्वाची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातला वाद अगदी विकोपाला गेलाय. भाजपनं परवानगी दिल्यास शिंदेंचं नामोनिशाण मिटवणार असं वक्तव्य गणेश नाईकांनी पुन्हा एकदा केलंय. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष यांना एक पत्र लिहिलंय. बघूया त्यावरचा एक रिपोर्ट. भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, यांचे नामनिशाण साफ करतात. पक्षाची ते परवानगी मागतात शिवसेना संपवण्याची, तर पक्षाने परवानगी द्यावी ना. तुमचे घोडे लापत्ताच करून टाकतो, टांगाटा पलटी होईल, करार लापत्ता करून टाकतो. गणेश नाईक जिथे जिथे जातात तिथून महिला या पळून जातात. जास्त बोलायला लावू नका. नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातला वाद टोकाला पोहोचलाय. महापालिका निवडणुकीत गणेश नाईकांनी शिंदेंवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर वाद संपला असं गणेश नाईकांनीच जाहीर करून टाकलं होतं. पण महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरही गणेश नाईकांनी शिंदेंना टार्गेट करणं सुरूच ठेवलंय. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना पत्र लिहिलंय. गणेश नाईकांना शिवसेना संपवण्याची परवानगी द्या अशी मागणीच म्हस्केंनी रवींद्र चव्हाणांकडे केली. ते किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, यांचे नामनिशाण साफ करतात. मी आज परत बोलू, पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. काय बोललो नाही, मनाला न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता, असं माझं मत आहे. पक्षाची ते परवानगी मागतात शिवसेना संपवण्याची, तर पक्षाने परवानगी द्यावी ना. त्यांनी यावं मैदानात. ही काय भाषा आहे? तुम्हाला वाईट वाटत असेल की तुमच्या समोर काल नगरसेवक म्हणून वावरणारे एकनाथ शिंदे आज राज्याचे नेते आहेत, देशात नेते आहेत. तुम्हाला कुठेतरी वानप्रस्थ आश्रमाला तुमच्या पक्षाने पाठवलेलं आहे. शिवसेना संपवण्याची भाषा, नामोनिशाण मिटवण्याची भाषा जर गणेश नाईक करत असतील आणि पक्षाकडे परवानगी मागत असतील, तर त्याच्या पक्षाला योग्य वाटत असेल तर त्यांनी ती परवानगी द्यावी. शिवसैनिक म्हणून आम्ही ते सहन करणार नाही. शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका अशी आहे, एकनाथ शिंदे साहेब शाखा प्रमुखाचे मुख्यमंत्री झाले, हे कुठून कुठे राहिलेत आणि नामोनिशाण संपायचं. अरे पहिलं आमचं नामोनिशाण संपायचं घ्या ना. आम्ही ऐरोलीत बसलोय ना, तुम्ही आमचं नाही नामोनिशाण संपवू शकत, यांचं काय नामोनिशाण संपवणार आहे? मी तर त्यांना सरळ भाषेत ह्या भाषेत बोललोय, एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशाण संपवण्यापेक्षा पहिला त्या सूर्याला नाव द्या, त्याचं तर नामोनिशाण तरी जिवंत ठेवा. शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्यांनी देखील गणेश नाईकांवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे काय बोलतात? एकनाथ शिंदेच्या नांदाला लागू नका, हलक्यात घेऊ नका. टांगा पलटी घोडे फरार. तुम्ही फक्त तिथून परवानगी घ्या आणि लढा, तुमचे घोडे लापत्ताच करून टाकतो. टांगाटा पलटी होईल, फरार लापत्ता करून टाकतो. ऑन द कॉन्ट्री ईडीच्या भीतीमुळे तो टांगा पलटी केला. तो काय टांगा पलटी काय सत्वासाठी नाही केला. टांगा पलटी कोणाला बोलतो माहिती आहे? कोणाला टांगा पलटी केला? टांगा पलटी स्वतःच्या जीवाला जो धोका होता आतमध्ये जाण्याचा, तो धोका टाळण्याकरता टांगा पलटी केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ म्हणून बहिणींच्या गळ्यातले ताईत झालेले आहेत. अहो, जेव्हा जेव्हा शिंदे साहेब जिथे जिथे जातात तिथे महिला त्यांना भेटण्यासाठी गर्दी करतात. परंतु गणेश नाईक, आपण असं आम्ही ऐकलंय की गणेश नाईक जिथे जिथे जातात तिथून महिला या पळून जातात. महिला त्यांच्यापासून दूर जातात. याचं कारण त्यांच्यावर असलेले गुन्हे. जास्त बोलायला लावू नका, नाहीतर शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना, उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे. अरे तुम्ही काय आमचं नामोनिशाण साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा. गणेश नाईक, अवकातीत राहा. या पिसाळलेल्या कुत्र्याला म्युन्सिपालिटीच्या गाडीत घालून कसा बंदोबस्त करायचा
हे लाडक्या बहिणींना चांगलंच माहिती आहे. निकालानंतर नवी मुंबईत शिंदेंना डिवचणारे पोस्टर देखील लावण्यात आले, ज्यात शिंदेंचाच टांगापलटी झाल्याचं या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलं. दुसरीकडे या वादावर विचारलेल्या प्रश्नावर बोलणं शिंदे आणि गणेश नाईकांनी टाळलंय. गणेश नाईकांचा पण एक विषय होता. गणेश नाईकांचा पण एक विषय होता. आपण एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आपण एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या शिंदे आणि नाईकांमधला वाद आता टोकाला पोहोचलाय. या वादात आता नरेश म्हस्केंनी थेट भाजपच्या कार्यकारी अध्यक्षांनाच पत्र लिहिलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.